नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 21 मे 2026 वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. अधिक महिन्यातील गुरुपुष्य अमृत योग म्हणजे अत्यंत पवित्र दिवस, अतिशय महत्त्वाचा दिवस. तर बघा, आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे अधिक महिन्याच्या गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अर्थात तुमची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी काही खास हळदीचे उपाय देखील करायचे आहे. तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. हा संपूर्ण महिना भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा निर्माण होतो. तर अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो आणि या काळात सामान्य महिन्यांपेक्षा धार्मिक कार्याचं महत्त्व हे अधिक पटीने वाढते. अधिक महिन्यात जर गुरुपुष्य अमृत योग आला तर त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असते आणि या काळात केलेले कोणतेही व्रत, दान आणि भगवंताची आराधना थेट अक्षय पुण्य प्रदान करते अशी धार्मिक मान्यता आहे. गुरुपुष्य अमृत योगाचा दिवस स्वतः अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची देखील गरज नसते. आता बघा, जरी हा गुरुपुष्य अमृत योग असला तरी तो अधिक महिन्यामध्ये आलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभकार्य केली जात नाही किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जात नाही आणि म्हणून तुम्हाला यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर ते या दिवशी अजिबात करायच्या नाही. हिंदू पंचांगानुसार अधिक मासात हा गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. तब्बल 11 वर्षानंतर हा योगयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार ज्येष्ठ महिन्यात अधिक मास असणे आणि त्यात एकाच महिन्यात अत्यंत शुभ मानले जाणारे 2 गुरुपुष्य अमृत योग एकत्र येणे हे एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. असा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो 2026 नंतर थेट 2037ला असणार आहे. आता जर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये लेक जावायला काही चांदीच्या वस्तू घ्यायच्या असेल, तांब्याचं ताट घ्यायचं असेल किंवा आईची ओटी भरताना तुम्हाला आईसाठी साडी घ्यायची असेल तर या सगळ्या वस्तूंची खरेदी तुम्ही या गुरुपुष्य अमृत योगावरती नक्कीच करू शकता. कारण खरेदीसाठी हा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा मानला जातो. आता आपण जाणून घेऊया की गुरुपुष्य अमृत योग कधीपासून सुरू होत आहे. तर 21 मे 2026 या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा सकाळी 6:05 ते उत्तर रात्री 2:49 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही पूर्ण दिवसभर करू शकता. म्हणजे अगदी रात्री 12 वाजेपर्यंत या सेवा आपल्याला करता येणार आहे आणि त्या तुम्ही या काळामध्ये करू शकता. बघा, आपण आपल्या विषयामध्ये अनेक कष्ट करत असतो, खूप मेहनत देखील घेत असतो, पण तरीही त्याला यश प्राप्त होत नाही आणि अशी जर समस्या असेल तर आपला गुरुग्रह हा कमजोर असतो किंवा आपल्याला कुठला तरी वास्तुदोष, पितृदोष हा दोष असतात आणि ते दोष दूर करण्यासाठी आपण उपाय देखील करत असतो. पण गुरुग्रह जर आपला मजबूत नसेल तर मग आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडथळे हे येत असतात. त्यामुळे आता हा अधिक महिना देखील चालू आहे आणि गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही स्वामीचरित्र सारामृत हा संपूर्ण एक पाठ म्हणजे काय तर 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे. तर अशा पद्धतीने जर आपण दर गुरुवारी एक पाठ केला तर निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळते. या व्यतिरिक्त गुरुचरित्रामुळे देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो. बघा, वर्षाकाठी एकदा का होईना आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण झालंच पाहिजे. पण गुरुचरित्र जर तुम्हाला करणे शक्य होत नसेल तर कमीत कमी या अधिक महिन्याच्या गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्र अवतरणिका वाचायला हवी. आता गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे काय तर गुरुचरित्रातील शेवटचा अध्याय आणि या अध्यायात पूर्ण अध्यायाचा सारांश हा दिलेला असतो, तर तो तुम्ही आवश्यक वाचावा. तर अशा प्रकारे जर आपण सेवा केली तर गुरुग्रह हा मजबूत होतो. त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणे शक्य होणार नाही तर त्यांनी या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच उद्या गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्ही गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय देखील पठण करू शकता. या व्यतिरिक्त स्वामी समर्थ महाराजांची एक माजप, तारक मंत्र, तसेच स्वामींची मूर्ती असेल तर त्यावर पवनमान, सुक्तम, पुरुष सुक्तम म्हणून अभिषेक या गोष्टी जर आपण नित्यनेमाने दर गुरुवारी केल्या तर 100% वर्षभराच्या आतच आपल्याला सकारात्मक बदल दिसून येतात. फक्त या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणे देखील तितकंच गरजेचं आहे आणि विश्वास असणे देखील तितकंच गरजेचं आहे. गुरुवारच्या या झाल्या काही छोट्या छोट्या सेवा, तसेच अधिक महिना आणि गुरुपुष्य अमृत योग. तर या योगावर श्रीयंत्राला पंचामृताने किंवा दुधाने आणि नंतर पाण्याने अशा प्रकारे अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये श्रीयंत्र ठेवायचं. प्लेटमध्ये ठेवून झाल्यानंतर त्याची छानपैकी पूजा करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं, फूल अर्पण करा
धूप दीप अगरबत्ती सगळं काय त्या श्रीयंत्राला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन करताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं असतं. त्यानंतर 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा असतो, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा असतो आणि 16 वेळेस कुबेर मंत्र म्हणायचा असतो आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं असतं. आणि या सेवा तुम्ही तुमच्या श्रीयंत्रावर करून तर बघा, निश्चितच आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला 100% मदत मिळणार आहे. आणि अधिक महिना असल्यामुळे या सेवेचं फळ देखील तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. बघा, जेव्हा आपण लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्रितरित्या सेवा करतो ना, तेव्हा आपल्या संसाराला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, सांसारिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते. आणि त्यामुळे श्रीयंत्राची जर ही सेवा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असतात. आणि त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करून तर बघा. आणि अधिक महिना असल्यामुळे हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळे ही सेवा आवश्यक करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचं आहे. बघा, त्यानंतर ही सगळी पूजाविधी करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवांसाठी नैवेद्य देखील दाखवायचा आहे. तर नैवेद्य दाखवत असताना शक्यतो सफेद रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा पिवळ्या रंगाची मिठाई ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच तुम्ही खीर किंवा बेसनचे लाडू देखील किंवा दूध साखरेचा नैवेद्य देखील दाखवला तरी देखील देव हे प्रसन्न होत असतात. आणि त्यातल्या त्यात अधिक महिना व गुरुपुष्य अमृतयोग म्हटलं तर या दिवशी आपण जे काही करतो त्याचं दुप्पट फळ हे आपल्याला मिळत असतं. बघा, तुम्हाला मी या ज्या काही सेवा सांगत आहे तर त्या तुम्ही या अधिक महिन्यात आणि गुरुपुष्य अमृतयोग या निमित्ताने तुमच्याकडून होणार आहे. आणि या दिवसाचं महत्त्व देखील फार आहे आणि त्यामुळे या सर्व सेवा आपण आवश्यक कराव्या ही विनंती. तसेच या व्यतिरिक्त उद्या आपल्याला अशी जी काही कामे करायची आहेत किंवा हळदीचे जे काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपला गुरुग्रह मजबूत होईल. आणि अधिक महिना आहे त्यामुळे या सेवेचं फळ देखील तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. कारण ही सेवा तुम्हाला परत 3 वर्षातूनच करता येणार आहे, म्हणजे 3 वर्षांनीच करता येणार आहे. आणि त्यावेळेस देखील गुरुपुष्य अमृतयोग येणं देखील महत्त्वाचं आहे. आणि हा गुरुपुष्य अमृतयोग अधिक महिन्यात येणं हे देखील एक आता दुर्मिळ योगायोगच आहे. आता हळदीचे उपाय करणे प्रत्येकाला शक्य होणार आहे. त्यासाठी तुम्हाला बाहेर वगैरे जायचं आणि मग काहीतरी विकत आणायचं असं अजिबात नाहीये. हळद प्रत्येकाच्या घरामध्ये असते, पण या हळदीच्या बाबतीत एक गोष्ट किंवा एक नियम आवर्जून तुम्हाला पाळायचा असतो. आपल्या घरातील हळद कधीच संपून द्यायची नाही. आपल्याला वाटते ना की आता आपली हळद संपणार आहे, तर त्याच्या अगोदरच आपल्याला हळदीचं एक पॅकेट आणून ठेवायचं आहे. हळद संपून द्यायची कधीच नाही. तर असो, आता हळदीचे उपाय काय आहेत ते देखील आपण बघूया. तर उद्या सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. दर गुरुवारी जर आपण हळद टाकून आंघोळ केली तर आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो आणि आपल्या वाटेत येणारे अडथळे दूर होत असतात. तसेच नकारात्मकता, वाईट शक्ती किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती देखील निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते. त्याचप्रमाणे आपण या दिवशी शक्य असेल तर पिवळे वस्त्र हे परिधान करावे. आता बघा, जशी आपल्याला नजर लागते तसेच आपल्या घराला देखील नजर लागत असते. आणि त्यामुळे घराची दृष्ट काढण्यासाठी किंवा घराची नजर काढण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी सकाळी गोमूत्रामध्ये चिमूटभर हळद टाकून ते गोमूत्र सगळीकडे शिंपडायचं देखील आहे, जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता देखील निघून बाहेर जाण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर देखील हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता पुन्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. पण बघा, हे फक्त एखाद्या गुरुवारी करायचं आणि नंतर सोडून द्यायचं का, तर नाही. आपल्याला हे दर गुरुवारी करायचं आहे. किंवा हळदीचं लेपन तुम्ही शुक्रवारच्या दिवशी जरी केलं तरीही चालतं आणि गुरुवारच्या दिवशी केलं तरीही चालतं. गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी केलं तरीही त्याचे आपल्याला सकारात्मक बदल लवकरात लवकर दिसून येत असतात. आता त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला देखील चिमूटभर हळद हे अर्पण करायचे आहे. फक्त हळद जर तुम्ही तुळशी मातेला अर्पण करणार असाल तर ती हळद जी आहे तर ती शुद्ध आहे का हे पहिले तपासून पहा. जर केमिकलयुक्त ती हळद असेल तर तुमच्या तुळशीला त्याचं नुकसान होऊ शकतं किंवा तुळशीला नुकसान पोहोचू शकतं. आणि म्हणून जर हळद शुद्ध असेल तरच आपल्या तुळशी मातेला ती जी हळद आहे तर ते अर्पण करायचे आहे. आता ही हळद अर्पण करताना आपल्याला तुळशी मातेजवळ ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील म्हणायचा आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी या हळदीचा संबंध येतो आणि त्यामुळे गुरुग्रहाचा संबंध स्वामी महाराज, दत्त महाराज त्यासोबतच भगवान विष्णूंशी येतो. जेव्हा आपण विष्णू भगवानांचे स्मरण करून तुळशी मातेला अशा प्रकारचे हळद अर्पण करू तेव्हा लक्ष्मी माता आणि तुळस आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतात. त्यामुळे
त्यामुळे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुळशी मातेपाशी बसून म्हणायचा आहे. आता त्यासोबत आपल्याला देवांना देखील हळदीचं लेपन करायचं. म्हणजे काय, तर आपण जशी देवांना आंघोळ घालतो तशीच आंघोळ घालायची, पण त्यापूर्वी आपण देवांना हळद लावायची आहे. जसे आपण उटणं लावतो ना देवांना, तशाच पद्धतीने हळद लावायची आणि त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून देव घ्यायचे आणि मग पंचामृताने आपल्याला देवांना अभिषेक घालायचा आहे. तर अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्याला देवांना गुरुपुष्य अमृत या दिवशी करायचं आहे, म्हणजेच उद्या. आता त्यानंतर सूर्याला अर्घ्य देताना देखील आपण एरवी हळदी कुंकू टाकतोच, पण तुम्ही जर टाकत नसाल तर उद्याच्या दिवशी किंवा दर गुरुवारी सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळदी टाकायची आहे आणि अशा पद्धतीने हळदीच्या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना देखील ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आहे, जेणेकरून विष्णू भगवानांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. आणि या सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक महिना आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि त्यामुळे आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगाच्या निमित्ताने जास्तीत जास्त हळदीच्या उपायांबरोबर भगवान विष्णूंच्या सेवेला देखील महत्त्व द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला संपूर्ण सेवेचं फळ हे मिळेल. त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला एका छोट्या ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही जेव्हा पूजेला बसणार आहात त्याच्या अगदी अगोदर पाणी भरून ठेवायचं. दिवसभर ते पाणी तिथेच ठेवायचं आहे आणि शुक्रवारी सकाळी हे जे हळदीचं पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यामुळे पाणी ठेवताना आपल्याला अगदी थोडंसं ठेवायचं आहे, हे लक्षात घ्या. आता हे जे उरलेलं पाणी असणार आहे त्याचं काय करायचं, तर बघा इकडे तिकडे फेकून न देता एखाद्या झाडाला घालायचं. फक्त आपल्याला तुळशी मातेला घालायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर मी तुम्हाला याही गोष्टीची आठवण करून देते की बघा, आपण गुरुवारी फरशी पुसत नाही किंवा घरातील जाळे किंवा भंगार वगैरे बाहेर काढत नाही. तर बघा, आपल्याला या गोष्टीचं पालन हे आवश्यक आपल्याला उद्या गुरुवारी करायचं आहे. आता त्यानंतर उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे, त्यामुळे आपल्याला देवघरामध्ये लाल कलरचा दिवा देखील लावायचा आहे. त्यासोबत जर आपण त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकली तर त्याने आपला गुरुग्रह देखील मजबूत होणार आहे. त्यासोबत लक्ष्मी मातेचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. तर अशा पद्धतीने दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आणि तसेच आपल्या दिव्याखाली देखील थोडीशी हळद ठेवायची आहे. हे बघा, या दिवशी आपल्याला कलाव्याचा दिवा आपण लावणार आहोत, म्हणजेच आपण कलाव्याचा दिवा बनवणार आहोत. तर हा जो दिवा आहे तो तुम्ही कुठल्याही धातूचा ठेवू शकता, पण तो नसेल तर मग तुम्ही पंथी देखील ठेवू शकता, म्हणजे पंथी देखील लावू शकता. आणि पंथीही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तरीही चालणार आहे. कणकेचा दिवा बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद ही आपल्याला टाकायची आहे. आता हा दिवा ठेवताना खाली एक प्लेट ठेवायची, त्या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती चिमूटभर हळद आणि कुंकू टाकायचं आणि मग त्यावर आपल्याला हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुरुवारी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजावर एक तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. बघा, तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये चिमूटभर हळद घातली तर नक्कीच गुरुबळ हे मजबूत होणारच आहे, पण लक्ष्मी माता देखील आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. आणि अधिक महिन्यामध्ये दीपदानाची सेवा देखील आपल्या हातून होणार आहे, त्याच्यामुळे ही सेवा आवश्यक करा. आता हा जो दिवा आहे तो कुठे लावायचा आहे, तर बघा, मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला लावायचा. जेव्हा आपण घरात प्रवेश करतो तशा पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून उभे राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येईल आणि त्या बाजूला तो दिवा आहे तो लावायचा आहे. जोपर्यंत पेटता राहील तोपर्यंत तो पेटता राहून द्यायचा आहे. आता त्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचीच, म्हणजे बघा, गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचीच वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पिवळ्या रंगाची वस्त्रच परिधान करावी. आता पिवळ्या रंगाची वस्त्र जर नसतील तर तुम्ही पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली तरी देखील चालणार आहे. पिवळा रंग म्हटला तर भगवान विष्णू यांचा संबंध येतो आणि गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे लक्ष्मी मातेचा संबंध किंवा लक्ष्मी मातेची तिथी असते आणि म्हणून जर आपण पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तरीही चालणार आहे. पण इतर वेळेस मात्र गुरुवारच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. फक्त गुरुपुष्य अमृत योग असेल तरच पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान करू शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर उद्याच्या दिवशी आपण हळदीचे दान देखील करू शकतो. दान नेहमी गुप्तपणे करावं, ज्याला गरज आहे त्याला दान करावं. दान केल्यानंतर अगदी गावभर सांगण्यापेक्षा ते दान आपल्यापुरतेच मर्यादित ठेवावं आणि अशा प्रकारे जेव्हा आपण दान करतो गुप्तपणे तेव्हाच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही उद्या पिवळ्या रंगाच्या वस्तू, पांढऱ्या रंगाच्या वस्तू देखील दान करू शकता. त्यामध्ये हळद जर दान केली तर त्याने देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच आपण गुरुपुष्य अमृत योगावरती केळीच्या झाडाला देखील चिमूटभर हळद हे अर्पण करायचे आहे.
बघा, तुमच्या घराजवळ जर कोठे केळीचं झाड असेल तर आवर्जून आपल्याला गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुपुष्य नक्षत्रामुळे या केळीच्या झाडाची पूजा ही अवश्य करायची आहे. आणि अधिक मास असल्यामुळे या निमित्ताने भगवान विष्णूंची देखील आपल्या हातून सेवा होणार आहे, त्यामुळे या सेवेचं महत्त्व देखील वाढणार आहे. असेही गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा ही केलीच जाते आणि त्यामुळे उद्या त्या ठिकाणी जाताना कणकेचा दिवा बनवून घेऊन जा. आता हा दिवा बनवताना त्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे आणि अशा प्रकारे हळदीचा आणि त्या कणकेचा दिवा केळीच्या झाडाजवळ आपल्याला लावायचा आहे. त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, हरकत नाही, पण चिमूटभर हळद देखील आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे. आणि त्या ठिकाणी बसून जर तुम्हाला पुरुष सुक्तम किंवा स्त्री सुक्तम म्हणणं शक्य असेल तर तिथे बसून या दोन्ही गोष्टी तुम्ही या दोन्ही सेवा करायच्या आहेत. आणि ते शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय आणि लक्ष्मी मातेचा जो काही मंत्र तुम्हाला येत असेल तर तो दोन्ही मंत्र तुम्ही तिथे 11 वेळा जरी तुम्ही त्या ठिकाणी बसून म्हटले तरी देखील चालणार आहे. त्याचप्रमाणे गुरुपुष्य अमृत योगाला सत्यनारायण करायचं आहे. संध्याकाळी करा, तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, पण बघा अधिक मास असल्यामुळे आणि हा गुरुपुष्य अमृत योग हा अधिक मासात आल्यामुळे तुम्हाला जेवढी जास्त सेवा करता येणार आहे तेवढी जास्त फळही तुम्हाला या दिवसाचं मिळणार आहे. म्हणून या दिवशीची सेवा तुम्हाला चुकवायची नाही. त्याचबरोबर ज्यांना फुलवातींची सेवा करायची आहे तर त्यांचा देखील मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणार आहे, तर तो व्हिडिओ अवश्य पाहू शकता, कारण व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे बघा, या दिवशी देवघरातील देवांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे. विष्णूंना तुळशीपत्र देखील बघा आवश्यक या दिवशी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे. स्नान करून तुम्ही झाल्यानंतर गरजूंना अन्न, वस्त्र आणि विशेष पाण्याची किंवा घागरीची दान देखील करू शकता. या दिवशी हे श्रेष्ठ मानलं जातं. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी नदीकाठी किंवा तुळशीजवळ दिवा लावणं देखील स्नाना इतकेच पुण्यकारक आहे. त्याचबरोबर या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं किंवा भगवद्गीतेचं पठण करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर बघा, गुरुवार तर आपल्याला उद्याच्या दिवशी आहेच, परंतु पुष्य नक्षत्रावर आणि या अधिक महिन्यामध्ये हळदीचे जे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ देखील घ्या. हळद म्हटली तर खूप प्रभावी असते आपली नकारात्मकता घालवण्यासाठी, तसेच घरातील वातावरण सकारात्मक करण्यासाठी देखील हळद खूप महत्त्वाची ठरते. तसेच प्रत्येक उपाय करणं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी खर्च देखील करावा लागतो, खूप गोष्टी आणाव्या लागतात, पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही आणि त्यामुळे प्रत्येकाला शक्य होईल असेच प्रभावी उपाय व सोपे उपाय मी सांगत असते. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.